नमस्कार. गुरुच्या गप्पांमध्ये पुन्हा एकदा आपल्या समवेत ज्येष्ठ पत्रकार ज्ञानेश्वर भोयटे सर सहभागी झालेले आहेत. आपण त्यांचं मनापासून स्वागत करूयात. खरं तर जिल्हा परिषदेच्या सत्ता समीकरणाच्या चाव्या नेमक्या कोणाच्या हातात येणार याच्या हालचाली आता युद्ध पातळीवरती सुरू झालेल्या आहेत. एकूणच या अनुषंगानं खऱ्या अर्थानं बाजीगर ठरलेले एक व्यक्तिमत्व आहे. नेमकं कोण आहेत, काय आहे त्यांचा करिश्मा, हे आता आपण जाणून घ्या. नमस्ते सर, काय सांगाल? नक्कीच. सातारा जिल्हा परिषदच्या निवडणुकीचे निकाल 9 फेब्रुवारीला लागले. त्याच दिवशी सातारा जेडपीवरती सत्ता नेमकी कुणाची असावी याबाबतचे खलबत्ते सुरू झाले. पण सत्तेचं समीकरण बघितलं तर त्रिशंकू हातामध्ये व्यवस्था आली. तर याच्यामध्ये कुणालाच फारसं संख्याबळ गाठता आले नाही आहे की जे की सातारा जिल्हा परिषदेचे 65 गट आणि 130 पंचायत समिती सदस्य आहेत. तर याच्यामध्ये सत्ता स्थापनेसाठी 33 हा प्रभावी आकडा असणे गरजेचं, तो कोणाकडेच नव्हता. अगदी भाजपकडे जर आपण पाहिलं तर भाजपला 27 जागा मिळाल्या गेलेल्या आहेत. त्या तर काँग्रेसला 1 जागा मिळाली, अपक्षाला 1 जागा मिळालेली, राष्ट्रवादीला 20 जागा मिळालेल्या त्या आणि शिवसेना पक्षाला 15 जागा मिळाल्या. तर ही जर परिस्थिती बघितली तर कोणालाही फारसं संख्याबळ नसल्यामुळं प्रत्येकजण तटस्थच्या भूमिकेमध्ये सुरुवातीला राहिला गेला की सत्ता स्थापनेसाठी दावा कुणी करायचा, ही समीकरणं थोडीशी आयरणी येऊ लागली. तर त्यावेळेची स्थिती जर सुरुवातीची पाहिली तर भाजप या संदर्भात कुठेही शब्द प्रयोग करत नव्हते की सत्ता आम्ही स्थापन करणारच, बोलतच नव्हते. म्हणजे या दृष्टीनं बघितलं तर सुरुवात ही शिवसेना आणि राष्ट्रवादी या दोन्ही पक्ष नेतृत्वाकडून होऊ लागले की भाजपला बाजूला ठेवून आम्ही जेडपीच्या सत्तेमध्ये सहभागी होणार आहोत. मग यामध्ये राष्ट्रवादीचा अध्यक्ष पहिल्यांदा करायचा की शिवसेनेचा करायचा का त्या दिवशीच्या मुद्द्यावरती ठरणार होती गणित, सभापती कोणाला द्यायचे हे या समीकरणाच्या काळामध्ये कोणीही म्हणू शकत नव्हतं की भाजपच या सत्तेचा बाजीगर ठरू शकतो, की जे की सातारचे सार्वजनिक बांधकाम मंत्री शिवेंद्रराजे भोसले आहेत की या त्यांच्या बोलण्याला यश मिळू शकेल किंवा त्यांना घेतलेल्या भूमिकेला यश मिळू शकेल. हे गेल्या आठवड्यात कोणी बोललं तर कदाचित धाडसच ठरलं असतं. आज प्रत्येकजण म्हणेल की भाजपशिवाय त्याला जेडपीला पर्याय नाही सत्तेत सहभागी होण्यासाठी. पण त्यावेळची परिस्थितीमध्ये की प्रवाहाच्या विरुद्ध जाऊन पोहणे या पद्धतीचं होतं. बोलणं सोपं असतं पण प्रवाहाच्या विरुद्ध पोहून किनारा पार करणं फार अवघड असतं. ते काम सध्या तरी भाजपचे नेतृत्व व सातारा जिल्ह्याचे शिवेंद्रराजे भोसले यांनी ती किमया करून दाखवली. मला भोयटे सर तुम्हाला तेच विचारायचं आहे. खरं तर जिल्हा परिषदेच्या सत्ता समीकरणाला मॅजिक फिगर कुठल्याही माहितीतल्या घटक पक्षांना गाठता आली नाही, हे आपल्याला सत्य समोर आलेलं आहे. दरम्यान जे शीतयुद्ध सुरू झालं होतं, विशेषतः भाजपचे पदाधिकारी कुठलीच भूमिका घेत नव्हते. मात्र शिवसेना, विशेषतः शंभूराज देसाई जे पालकमंत्री आहेत, ते फार आग्रही होते आणि त्यांनी चहा पाण्याचे कार्यक्रम घेतले होते. या अनुषंगाने सुरू झालेल्या शीतयुद्धाबद्दल काय सांगाल? सुरुवातीच्या काळामध्ये शिवसेनेची भूमिका अशीच होती की भाजपला बरोबर घेऊन जायचं, त्या पद्धतीने त्यांना सुरुवातीला निरोप दिले होते असं त्यांचं म्हणणं आहे. तर त्यानुसार जे निरोप संबंधित व्यक्तीपर्यंत जाणे अपेक्षित होतं ते निरोप वाया मिळाले गेले असं बाबाराजेंनी असं स्वतः जिल्हाधिकारी कार्यालयाच्या एका बैठकीनंतर स्वतः शिवेंद्रराजे भोसले यांनीच ते सांगितलं गेलं. आणि दोघं समोर की पालकमंत्री शंभूराज देसाई आणि शिवेंद्रराजे भोसले हे दोघं समोर असताना ह्या वक्तव्याला त्यांना दुजोरा दिला की माझी काय कुठली ना नव्हती की पालकमंत्र्यांनी बोलवले आणि त्या बैठकीला उपस्थित न राहायचं, असं काहीच विषय नव्हते. पण त्यावेळेस वाया निरोप आल्यामुळे तो थोडंसं प्रॉब्लेम होता. त्यावेळेची स्थिती वेगळी होती पण आत्ताची स्थिती वेगळी आहे. तर मोठा भाऊ म्हणून पालकमंत्र्यांनी ठरवावं, त्यांना हातच नव्हे तर मिठी मारायला सुद्धा, गळाभेट घ्यायला सुद्धा आम्ही तयार आहोत. त्यांना ठरवायचं नेमकं काय करायचं सत्ता समीकरणामध्ये, हे देखील त्यामध्ये प्रसारमाध्यमाशी बोलताना बाबाराजांनी सांगितलं. त्यावेळेस सुरुवातीला एकच हास्य पिकला की नेमकं कोण कोणावरती वरचढ ठरणार आहे हे लक्षात येत नव्हतं. पण हळूहळू एक टप्पे पुढे येऊ लागले की जसं की गेल्या आठवड्यामध्ये पाहिलं तर भाजपचं संख्याबळ 27 होतं. या काळामध्ये भाजप सत्तेत सहभागी होऊ शकेलच का असं नव्हतं. जसं की आपण एक 90च्या दशकामध्ये नंतर एक हिंदी चित्रपट बघितला होता बाजीगर. त्या बाजीगर चित्रपटामध्ये शाहरुख खानच्या आई वडिलांच्या पासूनचे असणारी सगळं जी काय प्रॉपर्टी ती घेतलीच होती. पण त्या काळानंतर हा उमद्या वयात आल्यानंतर त्यांना ती संपूर्ण गेलेलं सगळं
आपलं जे वडिलांचं जे काय राज्य होतं ते सगळं मिळवलं गेलं होतं वेगवेगळे कन्स्ट्रक्शन या माध्यमातून. तर त्याच पद्धतीनं सत्तेच्या समीकरणामध्ये आता भाजपला सत्ता स्थापन करता येत नाही पुढे दिसतंय. परंतु भाजपच्या नेतृत्वाने म्हणजे इथे लातूरचे पालकमंत्री शिवेंद्रराजे भोसले असतील किंवा आपले सोलापूरचे पालकमंत्री जयकुमार गोरे असतील यांना स्तब्ध राहण्याची भूमिका घेतली. यावर फारशा प्रतिक्रिया दिल्याच नाही सुरुवातीला की शिवसेना आणि राष्ट्रवादी नेमकी काय गणितं येत आहेत त्यानुसार आपले बुद्धिबळातील अडीच गरज चालायला सुरुवात करूया. मग एक एक टप्प्यानंतर जसं शिवसेना आणि राष्ट्रवादी बोलू लागले की भाजपला बाजूला ठेवून आपल्याला निवडणुकीला सामोरे जायचे आणि झेडपीच्या याच्यामध्ये सत्ता आपली स्थापन करायची. हा मुद्दा येत असताना कालच्या घडामोडीमध्ये बघितलं तर दिवसभराच्या किंवा 2 दिवसापूर्वीच्या घडामोडी बघितलं तर एका हॉटेलला झालेली एका बैठकी तिथे गटनोंदणी केली शिवसेने पक्षाची. त्याच्यानंतर काल राहिलेल्यांची गटनोंदणी केली. तर ह्या गटनोंदणी केल्यानंतर जो काय म्हणतो गटनेतेपदी निवड करण्यात आलेल्या म्हणजे जिल्हाधिकाऱ्यांनी गटनेतेपदी नियुक्ती असल्याचं जाहीर केलं त्यांच्या समोर आणि त्यांची पडताळणी देखील करण्यात आलेली. तर याच्यामध्ये जसं की भाजपच्या गटनेतेपदी राजूभाई भोसलेंना नियुक्त करण्यात आलं, उपगटनेतेपदी मदन काळभोरनं केलं, पक्षप्रमुखपदी धनंजय चव्हाणनं केलं. ही जशी बाजू आहे तशी राष्ट्रवादीच्या गटनेतेपदी उदय कबुलेंना निवड केली त्यांची आणि उपगटनेतेपदी उदयसिंह उंडाळकरांना देण्यात आलं आणि पक्षप्रमुखपदी मान तालुक्यातले अनिल देसाई यांना देण्यात आले. तर शिवसेना पक्षाकडून गटनेतेपद हे हेळवा गटातील अशोक दगडू पाटील यांची निवड करण्यात आली. त्या पदाच्या निवडी झालेल्या आहेत म्हणजे कुठेतरी मिया बीबी राजी क्या करेगा काजी अशी परिस्थिती उद्भवली आहे का, काय सांगाल? अगदीच आपल्या या म्हणण्याला दुजोरा देण्यासारखी स्थिती आहे. हे गटनेत्यामध्ये सत्ता कोणाची येणार हेच समीकरण दडलं गेलेलं आहे. ह्या सत्ता समीकरणाला कालच वरिष्ठाकडून काही म्हणजे शिवसेना आणि राष्ट्रवादी यांच्याबाबत बोलणी झाली. त्यानुसार राष्ट्रवादी आणि शिवसेना पक्षांनी 2 पावले मागे सरत वरिष्ठांच्या सूचनेचा आदर सन्मान करत त्यांना यांचं इथलं जिल्ह्याची स्थिती सांगून त्यांना स्पष्टपणे भूमिका आपली केली की या जिल्ह्याच्या म्हणजे झेडपीच्या सत्ता समीकरणामध्ये आम्हाला पुढे जात असताना भाजपला घेऊन जात असताना कोणतीही अडचण नाही आहे. परंतु झेडपीच्या निवडणुकामध्ये जो काही प्रचाराचे फेरी मानचे आमदार जयकुमार गोरे हे पाटण आणि वाई तालुक्यामध्ये आले होते. त्यांना जे काय प्रचार सभामध्ये जे काही बोलले गेले होते तर त्यानुसार साहजिकच दोन्हीकडील मंत्र्यांची मनं दुखवली गेली होते. त्यामुळं ह्या दोन्ही नेतृत्वाकडून ही अपेक्षा एकच राहिली होती की मानच्या नेतृत्वाला म्हणजे जयकुमार गोरे यांना बाजूला ठेवून भाजपला बरोबर घेऊन आम्ही झेडपीची सत्ता स्थापन करूया. पण त्यापूर्वीच त्यांना त्यांच्या पक्ष वरिष्ठाकडे एक प्रस्ताव दिलेला आहे की याच अटी शर्तीवरती म्हणजे जयकुमार गोरे यांना सत्तेमध्ये कोणताही हस्तक्षेप न करता आम्ही भाजपला बरोबर घेऊन झेडपीची सत्ता स्थापन करणार आहे. हा मुद्दा त्यांना त्यांच्या जसा राष्ट्रवादीनं आपल्या नेतृत्वाकडे दिला तसाच शिवसेनेनं आपल्या नेतृत्वाकडे देऊन टाकला. पण आता सध्याची जर स्थिती पाहिली तर जयकुमार गोरे यांनी काही व्यक्तिद्वेषातून एवढे राळ उठवली नव्हती. बरोबर आहे. खरंच की राजकीय पटलावरती ज्यावेळेस सत्ता समीकरण ज्यावेळेस आपल्याला उमेदवारांच्या अनुषंगाने करायचे असतात त्यांनी स्वतंत्र लढण्याचे निर्धार सगळ्यांनी घेतले होते. महायुती म्हणून कुणीच लढलं नाही. मग अशा परिस्थितीमध्ये टीका टिप्पणी झाली ती एवढी जिव्हारी लागण्याचं कारण खरं तर नव्हतं, कारण की राजकीय पटलावरती अशा अनेक टीका टिप्पणी होतात. त्यामुळे खरं तर हे शीतयुद्ध सुरू झालं आणि तिथे कोणत्या निर्णायक टप्प्यावर आले का? आता याच्यामध्ये राजकारणामध्ये असं म्हटलं जातं की कोणच कोणाचा शत्रू नसून कोणच कोणाचा मित्र नसतो. कारण आजच्या झेडपीच्या सत्तेमध्ये बघितलं तर पालकमंत्री शंभूराज देसाई आणि मकरंद पाटील हे दोन्ही मंत्री कधी काळी एकमेकाचे इतके जिवलग मित्र, कॉलेजचे अगदी हॉस्टेलपर्यंतचे. पण राजकारणामध्ये वेगवेगळ्या पक्षाच्या भूमिकेतून पुढे दोघांना यावं लागेल हे त्यावेळेस कधी वाटलं नव्हतं. पण आज ती स्थिती निर्माण झाली. जसं की मकरंद पाटील यांना आपला राष्ट्रवादी पक्ष वाढावा यासाठी काही ध्येय धोरणं त्यांना आखलेलं असतात. त्याप्रमाणे शिवसेनेने सुद्धा ध्येय धोरणं जी आखलेली आहेत त्यानुसार ती ध्येय धोरणं पालकमंत्री पुढे करत असतात. तर त्याच वेळेला भाजपची सुद्धा काहीतरी ध्येय धोरणं ठरलेली आहेत ना. आपला पक्षाचा विस्तार हा झालेलाच पाहिजे. मग जयकुमार गोरेंनी त्यावेळी जी काही भूमिका घेतली होती
वाई आणि पाटण मतदारसंघामध्ये, तर ती त्या पक्षाच्या अनुषंगाने ती योग्यच होती. कारण याच्यामध्ये जयकुमार गोरेंनी व्यक्तिद्वेषातून कधीही मकरंद पाटील असतील मंत्री किंवा आपले मंत्री शंभूराज देसाई यांच्याबद्दल व्यक्तिद्वेषातून ते बोललं गेलंच नव्हतं. जे बोललं गेलं होतं ते भाजपच्या विस्तारवाढी पक्षवाढीसाठीच बोललं होतं. मग आज रोजी म्हणजे काल ज्या पद्धतीनं शिवसेना आणि राष्ट्रवादीने जे काय आग्रह धरलेला आहे आपल्या वरिष्ठाकडे की जयकुमार गोरे यांच्या व्यतिरिक्त आम्ही जेडपीची सत्ता स्थापन करतो, तर त्या मुद्द्याला फारसं वरिष्ठ स्तराकडून म्हणजेच की आपले राज्याचे मुख्यमंत्री आहेत देवेंद्र फडणवीस हे फारसे सकारात्मक प्रतिसाद देतील असं नाही आहे. कारण गोरेंची सुद्धा बाजू याच्यामध्ये त्यांना घ्यावीच लागणार आहे. जसं की गोरेंनी जी भूमिका घेतली होती त्यावेळेस गणेश नाईकांनी पण अशाच पद्धतीने भूमिका घेतली होती सातारा जिल्ह्यामध्ये दोन्ही मतदारसंघामध्ये, वाई आणि पाटण मतदारसंघामध्ये त्यांनी पण टीका केल्या होत्या. हा, त्यांना पण टीका टिप्पणी केली होती. मग जर राष्ट्रवादी आणि शिवसेना दोघे पक्षाचे नेतृत्व जयकुमार गोरेंना बाजूला ठेवून यामध्ये राजकारणाच्या मध्ये सत्तेच्या प्रवाहामध्ये पुढे या असं बोलत असतील, तर गणेश नाईकांच्या बाबतीत राज्याच्या राजकारणामध्ये एखाद्या मुद्द्यावरती हा विषय घेतील का, होईल का? कारण की गणेश नाईकांनी आता खर तर उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यावरती आग पाकड त्यांनी अगदी मुंबई महापालिकापासून सुरू केली आहे आणि जिल्हा परिषदांमध्ये सुद्धा साताऱ्यामध्ये खरं तर ते मूळ कारण ठरलं होतं. मुळात त्यांचा वाद गोरेंसोबत नसून हा उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेसोबतचा आहे. मात्र या वरिष्ठ पातळीवरच्या गोष्टी आहेत. सत्ता समीकरणामध्ये आपल्या पक्षाच्या भूमिकेतनं बोलावं लागतं. पण आता मॅजिक फिगर ह्या तिघांना जिल्ह्यात गाठताना आल्यामुळं ह्यांना मागाशी जे मी म्हणालो मी बीबी राजी तो क्या करेगा काजी अशी परिस्थिती उद्भवेल. या अनुषंगाने खरं तर ह्या हालचालींना वेग आलाय. गटनेते पदाची नियुक्त्या झाल्यात. मोबाईल कव्हरेजच्या बाहेर आता बरीचशी मंडळी गेल्याचं समजतंय. त्याच्याबद्दल काय सांगाल? अगदी बरोबर. कालच राष्ट्रवादीचे वरिष्ठ नेत्याकडून जे सांगण्यात आलं त्यानुसार कालपासूनच बऱ्याच जणांचे मोबाईल स्विच ऑफ झालेले आहेत. अगदी आत्ताच्या क्षणापर्यंत की जोपर्यंत राज्याकडून जेडपी अध्यक्ष उपाध्यक्षाचा कार्यक्रम जाहीर होत नाही तोपर्यंत तुम्ही इथे साताऱ्यात यायचं नाहीये, तोपर्यंत तुम्ही अज्ञातस्थळी राहायचं. ही जी काल वरिष्ठ नेतृत्वाकडून सांगण्यात आलं तीच रे आता शिवसेनेच्या नेतृत्वाकडून ओढली जाते, तीच रे पुन्हा भाजपकडून सुद्धा ओढली जाणार आहे. म्हणजे जे ग्राउंड लेवलला अगदी ग्रामपंचायतीची निवडणुकीला म्हटलं की सत्ता स्थापनेच्या अगोदर 4 दिवस तीर्थक्षेत्र करूया किंवा अज्ञातस्थळी जाऊया त्याच पद्धतीचं ही व्यवस्था झालेली आहे. म्हणजे जे गावगाड्यात आहे तेच राज्यामध्ये झाले, फारसं काय वेगळ्या दिसतच नाहीये. सर ह्याच्यामध्ये एक ट्विस्ट आलाय की जिल्ह्याच्या निवडणुकांचा ज्यावेळेस आपण रणधुमाळी सुरू झाली होती यामध्ये खरं तर राष्ट्रवादीचे म्हणजे शरद पवार साहेबांच्या राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष शशिकांत शिंदे हे प्रमुख भूमिकेमध्ये दिसले होते. त्यांनी सुद्धा बऱ्याचशा उमेदवारांच्या प्रचारात त्यांनी काम केलेलं होतं. खरं तर जो राज्याचा मुद्दा आहे विलिनीकरणाचा तो खरं कदाचित सातारा जिल्ह्यात आधीच झाला होता का काय अशा पद्धतीनं त्यांचं काम देखील सुरू झालं होतं. पण आता ह्या एकूण सत्ता समीकरणामध्ये त्यांचा अस्तित्वाचा पण प्रश्न उपस्थित झाला. त्याबद्दल काय सांगा? अगदीच बरोबर आहे. हा मुद्दा ऐरणीवर येणारच आहे आज न उद्या की जेडपीच्या निवडणुकीला सामोरे जात असताना शरद पवार गटाचे किती उमेदवार निवडून येऊ शकतात याची तुलना करत असताना हाताच्या बोटाचं संख्याबळ सुद्धा यांना निश्चित करता येत नव्हतं. एका हाताच्या बोटाचं निश्चित संख्याबळ करता येत नव्हतं अशी परिस्थिती होती. त्यामुळं मोठ्या राष्ट्रवादीने शरद पवार गटाच्या राष्ट्रवादीने 2 पावले मागे सरत अजित पवार गटांना समवेत घेण्याचा निर्णय घेतलेला होता आणि तो त्यांचा निर्णय योग्य ठरला गेलेला आहे. हाच निर्णय जर महानगरपालिकेच्या वेळेस अगोदर झाला असतात कदाचित राष्ट्रवादीची जे आजचं संख्याबळ आहे याच्यामध्ये आणखीन वाढलं असतं. जे आज भाजपचं संख्याबळ आहे की नाही त्याच्या आसपासच्या पुढे गेलं असतं राष्ट्रवादीचं, पण ते अलीकडे यावं लागलं. हा एक त्यातला विषय ठरला गेलेला आहे. पण आता ह्या संख्याबळ जे एकूण राष्ट्रवादीचं झालेलं आहे त्याच्यानुसार जेडपीमध्ये सत्ता स्थापन करत असताना प्रत्येक राष्ट्रवादीला जसं वाटतंय की आपल्याच पक्षाचा अध्यक्षपद व्हावा, तसं शिवसेनेला वाटतंय आपल्याच पक्षाचा अध्यक्षपद व्हावा, भाजपलाही वाटतंय. कारण याची कारणं वेगवेगळी आहेत प्रत्येकाची. येणाऱ्या यानंतरच्या ग्रामपंचायत निवडणुका असतील, सामोरे जात असतील, येणारी सातारा जिल्हा बँक असणार आहे, ह्या ज्या टप्प्याटप्प्याच्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका आहेत, त्याच्यानंतर येणारे 2029ची निवडणूक. भाजपला जसं मिशन 2029 अपेक्षित आहे की विधानसभेला सामोरे जात असताना महाराष्ट्रातल्या प्रत्येक जिल्हा परिषदेवरती आपलं भाजपचं वर्चस्व असलंच पाहिजे. ही जशी भूमिका आहे
तसंच राष्ट्रवादी आणि शिवसेनेच्या मनामध्ये सुद्धा आज ते दिसत आहे. पण सर एकूणच या झालेल्या निवडणुकीचा जो जनाधार त्रिशंकू मिळाला, मॅजिक फिगर तिघांनाही गाठता आली नाही, म्हणजे जिल्ह्यानं खरं तर या तिघांनाही स्वीकारलेलं आहे, म्हणजे महायुतीला स्वीकारलेलं आहे. बरोबर, या अनुषंगाने काय सांगाल? अगदी बरोबर आहे की जिल्ह्यानं तसं कोणत्याच पक्षाच्या तराजूमध्ये आपलं पाठबळ दिलेलं नाहीये. हा जिल्ह्याचे जनाधार पाहिला तर तिघांच्या हाती सत्तेच्या चाव्या दिल्या आहेत. म्हणजे जे आज तुम्ही भाजप बरोबर शिवसेना आणि राष्ट्रवादी कार्यरत आहेत ते जिल्ह्याच्या सत्ता समीकरणामध्ये याच पद्धतीने त्यांना नांदावं राहावं ही सर्वसामान्यांचा जनाधार यामध्ये दिसून आलेला आहे संख्याबळ पाहता. नाहीतर आज तसं नसतं तर एकट्या भाजपला किंवा एकट्या राष्ट्रवादीला ते संख्याबळ गाठता आलं असतं, पण असं झालेलं नाहीये. तिघांना त्या पद्धतीनं संख्याबळाचे हे केले आहेत. आता तुम्ही कसं याच्यामध्ये राष्ट्रवादी सुरुवातीला अध्यक्ष कोणाचा करायचा ही तुम्ही तिघांनी बसून एकत्र ठरवायचं, पण पक्षामध्ये सत्तेमध्ये तिघ जण असावेत ही सर्वसामान्य जनतेचा जनाधार आज दिसून येतो. खरंय, म्हणजे जनतेनं जर जनाधारातून सिद्ध केलेलं आहे की तुमच्या तिघांनी महायुती म्हणून जिल्ह्याचं नेतृत्व करावं, राजकारणामध्ये सक्रियपणे राहावं आणि आपापल्या पद्धतीमध्ये राहावं. खरं तर मागच्या आपल्या मुलाखतीमध्ये आपण म्हणाला होतात की सातारा जिल्हा परिषदेच्या सत्ता समीकरणाच्या निर्णायक भूमिकेमध्ये उपमुख्यमंत्री सुनेत्राताई पवार असणार आहेत. नुकतंच त्यांची राष्ट्रीय अध्यक्ष म्हणून नियुक्ती पण झाली. यामध्ये भारतीय जनता पक्षाचं तसेच महायुतीतल्या घटक पक्षांचं मोठं योगदान आहे. या अनुषंगाने काय तुम्ही सांगू शकता की येणाऱ्या काळामध्ये काय होणार आहे किंवा काय होऊ शकतं? अगदी बरोबर. येणाऱ्या काळामध्ये जर विचार पाहिला, आजची स्थिती पाहिली तर जेडपीचे जे काही सदस्य आहेत राष्ट्रवादीचे ते सुनेत्राताई पवार यांच्या भेटीसाठी आजच गेलेल्याची काय माहिती समोर येते. तर हे नेमकं कशासाठी गेलेत याबाबतच्या चर्चा नेमक्या काय असतील आज उद्याच्याला समजेलच. पण ज्या पद्धतीने अजितदादानंतर त्यांच्या पत्नी सुनेत्राताईंना राज्याच्या नेतृत्वाची संधी दिली उपमुख्यमंत्री म्हणून आणि त्यांचा एक सन्मान केला गेलेला आहे. तर हा सन्मान नुसता उपमुख्यमंत्री म्हणून नाही तर राष्ट्रीय अध्यक्ष पर्यंतचा सन्मान त्यांच्याकडे दिलेला आहे. तर या भाजपनं हे घेतलेल्या भूमिका खरोखरच आज कौतुकास्पद ठरत आहेत या निमित्ताने. तर हा सन्मान बघता सुनेत्राताई पवार सुद्धा राज्याचं नेतृत्व हाती आल्यानंतर जिल्ह्याच्या समीकरणामध्ये हा विचार करताना कदाचित आज जो भाजपनं सन्मान आपला केलेला आहे त्यांचाही सन्मान आपल्याकडून काही होऊ शकतो का या मतावर सुद्धा ते येऊ शकतात. की म्हणजे आज भाजपचं संख्याबळ जिल्ह्याचं बघितलं तर 27 आहे, राष्ट्रवादीचं बघितलं तर 20 आहे संख्याबळ आणि शिवसेनेचं 15. म्हणजे संख्येनं हा भाजपचं संख्या प्रभावी दिसत आहे. कदाचित सुनेत्राताई त्या पद्धतीने विचार केला तर भाजपचा पहिला अध्यक्ष जेडपीचा तोच असू शकतो. कदाचित जसं राज्यामध्ये नेतृत्व सुनेत्राताईंच्या हाती दिलंय भाजपनं त्या पद्धतीने विचार केला तर राष्ट्रवादीचा पहिला अध्यक्ष हा राष्ट्रवादीचा असू शकतो, जेडपीचा अध्यक्ष. अशी पण समीकरणं उदयास येऊ शकतात. मात्र ही समीकरणं उदयास येत असताना कुठल्या पक्षाला किती महिने किती वर्षे संधी द्यायची ते राज्याकडून जेडपीच्या अध्यक्ष आणि उपाध्यक्ष निवडीचा कार्यक्रम ज्यावेळी जाहीर होईल त्याच वेळी हे गणित ठरणार आहे. कारण की फक्त सातारा जिल्ह्यात जे घडतं ते महाराष्ट्र राज्यात घडतं हे आजपर्यंतचं चित्र आहे आणि त्या अनुषंगाने कोणतीही गोष्ट पवार साहेब खरं तर साताऱ्यातनं सुरुवात करायची. जिल्हाधिकाऱ्यांनी गटनेतेपदाच्या उमेदवारांची नावं जाहीर केली, त्यांचं पडताळणी झाली, त्यांच्यासमोर एक परेड का म्हणतो आपण त्या पद्धतीने काम झालेलं आहे. तिन्ही घटक पक्ष जे आहेत महायुतीतले त्यांचे सगळ्यांचे गटनेते झाले. आता निवडणुकीचा कार्यक्रम नेमका लागायचं म्हणजे औपचारिकता बाकी राहिलेली आहे. आपण म्हणताय त्या पद्धतीने नेमकं आता काय होऊ शकतं? म्हणजे आता वारडी मंडळी सज्ज झालेली आहे, टेम्पो भरलेला आहे, कदाचित वारडी मंडळी इप्चिस्थळी पोहोचलेली आहेत आणि आता लग्न लागायच्या पद्धतीमध्ये अक्षता टाकायच्यात, इतकाच औपचारिकता बाकी राहिली आहे. यामध्ये प्रशासकांची काय भूमिका राहील प्रशासनाची? आता जेडपीच्या निवडणुकीच्या सत्तेचा जो कार्यक्रम आहे तो राज्य प्रशासन जोपर्यंत जिल्हा प्रशासनाकडे येत नाही तोपर्यंत ही भूमिका अदांतरित राहते. एकदा का तिकडून चित्र स्पष्ट झालेलं आहे की तिन्ही म्हणजे भाजप
राष्ट्रवादी आणि शिवसेना तिन्ही एकत्र मिळून आता सातारा जिल्ह्यात पक्ष म्हणजे सत्ता स्थापन केलं जात आहे. तर सत्ता स्थापन केलं जातं तर याच्यामध्ये तिन्ही पक्षांना अध्यक्षपदाची संधी मिळणार आहे का तर 100% मिळणार आहे. पण किती महिने किती वर्षे हे त्या दिवशी ठरणार आहे. ही जशी परिस्थिती आहे तसं हे चित्र जोपर्यंत क्लिअरली होत नाही की आता हे आमचं ठरलंय की या पद्धतीने घेऊनच आपल्याला सामोरे जायचे तोपर्यंत जिल्हाधिकारी हा कार्यक्रम कदाचित वेळ राज्य प्रशासन मागत असावेत. आता वरून कार्यक्रम लागणारच आहे. फक्त गटनेते गटाची नोंदणी झाल्यानंतर हा कार्यक्रम 2-3 दिवस लागणं अपेक्षित होतं आज उद्याच्याला. कदाचित असं चित्र आहे की त्यांना आदेश मिळालेले आहेत, गटनेते पदाची नियुक्ती पण तात्काळ झालेली आहे, त्यामुळे लवकरच आपल्याला आनंदाची बातमी समोर येईल असं आशा नक्कीच वाटते. एकूणच आता जशी आउट ऑफ रेंज मध्ये ही मंडळी गेलीत, कदाचित उपमुख्यमंत्री सुनेत्राताई पवारांना भेटून त्यांच्याकडून सत्कार समारंभ करून घेण्याचा पण त्यांचा कार्यक्रम असू शकतो किंवा त्यांच्याकडून या संदर्भातलं काही मार्गदर्शन असेल, कोणाच्या काही शंका असतील या संदर्भात चाचपणी देखील चालू असेल. या हालचालीच्या शक्यता गृहीत धरता राज्याच्या महायुती जसं राज्यात सरकार आहे तसं जिल्ह्यामध्ये येईल हाच खरं तर आपल्या चर्चेचा सूर होता. एकूणच आपण जसं म्हणाला होतात की बाजीगर हारकर जितने वाले को बाजीगर कहते आणि हे बाजीगर नेमकं जिल्ह्याचं कोण झाले आणि जाता नेमकं काय सांगाल या अनुषंगानं? सातारा जिल्ह्याचं जर बाजीगर आजचं बघितले तर शिवेंद्रराजे भोसले हेच ठरले गेलेले आहेत. म्हणजे ठरणार आहेत, ठरले गेले आहेत मी धाडसाने म्हणतोय पण ठरणारच आहेत ते म्हणजे येत्या 4-6 दिवसामध्ये. कारण भाजपला बरोबर घेतल्याशिवाय आज मितीस राष्ट्रवादी आणि शिवसेना पक्ष स्थापनेचं काय झेडपीचं सत्तेचं गणित मांडू शकत नाहीये. अध्यक्षपदाचं उपाध्यक्षपदाचं हे जितकं सत्य तितकंच सत्य एवढं आहे की भाजपचे सत्ता समीकरणामध्ये बाजीगर हे शिवेंद्रराजे भोसले ठरले गेलेले आहेत. आणि ह्याच्यामध्ये खरं तर खासदार श्रीमंत छत्रपती उदयनराजे हे प्रमुख भूमिका आहेत, म्हणजे ते कुठंच आपल्याला दिसून येत नाहीयेत. मात्र या सगळ्यांना सोबत घेण्यासाठी ह्यांची दिलजमाई करण्यासाठी किंवा ह्या माहितीला अभेद्य ठेवण्यासाठी ते कोणत्या भूमिकेमध्ये असू शकतात? आज नक्कीच आज याच्यामध्ये तसं बघितलं तर सत्तेच्या समीकरणामध्ये जोपर्यंत प्रचाराचे धोरा उचलले जात होते त्यावेळेस उदयनराजे भोसले हे कुठल्याही भूमिकेत दिसले गेले नाहीत. कदाचित काही नेतृत्वांनी त्यांना टाळण्याचाही प्रयत्न केला होता. त्याचा फटका भाजपला बी कळत नकळतपणे बसला आहे हे आज मी ते सगळेच जण मान्य करायला लागलेत. म्हणजे उदयनराजे फिरले तरी त्यांचा प्रभाव दिसतोच आणि नाही फिरले तरी सुद्धा त्यांचा प्रभाव दिसतोच. हे यामधून अधोरेखित झालेलं आहे, हे कोणाला नाकारता येत नाहीये. तर आजच्या अगदी घडीला जरी उदयनराजेंचा नामोल्लेख किंवा त्यांना बरोबर घेतलं जर असं कोणाला वाटत असेल तरी चूक ठरेल. कारण त्यांची ते तांत्रिक कारणामुळे आज रोजी या व्यवस्थेपासून थोडे काही दूर आहेत पण ते आपल्या बरोबरच आहेत. सगळ्यांच्या सत्ता स्थापनेच्या दिवशी हे चित्र तुम्हाला नक्कीच कळणार आहे उदयनराजेंची भूमिका कोणती होती ती. खरंच हे होते ज्ञानेश्वर भोईटे सर की ज्यांनी गुरुच्या गप्पांमध्ये आपल्याशी दिलखुलास चर्चा केली, संवाद साधला. तिकडूनच जिल्ह्याच्या राजकारणामध्ये अत्यंत महत्त्वपूर्ण असलेला सत्ता समीकरणाचा जो जनाधार जो त्रिशंकू पद्धतीचा आलेला आहे या अनुषंगानं जर जनतेनं या तिघांना स्वीकारलंय तर या तिघांमध्ये आता कशाची वाट बघता गावगाडा हाकण्यासाठी सत्ता समीकरणं लवकर हातात घेऊन विकासाची धुरा सांभाळून जनतेची कामं मार्गी लागणं हे तितकंच महत्त्वाचं आहे. प्रशासकीय यंत्रणेवर किती दिवस अवलंबून राहायचं हा देखील महत्त्वाचा विषय आहे. एकूणच या कार्यक्रमामध्ये सरांनी आपल्याला अमूल्य असा वेळ दिलात, आपल्याशी संवाद साधला त्याबद्दल त्यांचं गुरुच्या गप्पा टीमकडून मनापासून आभार मानूया. धन्यवाद सर.